पुन्हा आज आपण सहाय्यकारी क्रियापदाचं म्हणजे हेल्पिंग वर्बचं काय आहे, हेल्पिंग वर्ब. मागच्या पाठात तुम्हाला सांगितलं होतं हेल्पिंग वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद आणि हेल्पिंग म्हणजे सहाय्यकारी. म्हणजे क्रियापदाला मदत करणारं जे काही वर्ब आहे, जे क्रियापद आहे त्याला म्हणतात सहाय्यकारी क्रियापद. तर सहाय्यकारी क्रियापदामध्ये आपण मागे बघितलं कॅन, शुड, त्यानंतर विल. आज बघू आपण हॅव बघूया. ओके, समजून घ्या. तर मग ह्या ठिकाणी हॅवला हॅव हॅव, ठीक आहे. याचे वी हॅव, ठीक आहे. याचे वी हॅवला आपण वाक्य बघत असताना त्याचा उच्चार वाक्यामध्ये ल होतो, काही ठिकाणी ला होईल, काही ठिकाणी ली होईल. म्हणजे क्रियापदाला ल ला ली, लल्ला 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 लिली कसं वाटतं मला मस्त पैकी लल्ला ली असं होतं. किंवा मग आहे असंही म्हणता येईल, असणे असंही म्हणता येईल. वारंवार म्हणत असतो मी तुम्हाला की आय हॅव 3 पेन, आय हॅव 1 पेन, आय हॅव अ शर्ट, आय हॅव अ पॅन्ट, आय हॅव अ बायसिकल, आय हॅव अ मोटरसायकल, आय हॅव अ मदर अँड फादर. मला आई वडील आहे, मला पेन आहे. जे काही आहे ते आपण आहे या संदर्भामध्ये आपण घेत असतो, त्या ठिकाणी हॅवचा वापर करत असतो. पुन्हा हॅव ज्या वेळेस आपण वापर करतोय त्यावेळेला या ठिकाणी मागच्या याच्यामध्ये आपण जे क्रियापद होतं, जे क्रियापद होतं ते मूळ क्रियापद होतं. आता समजून तुम्ही म्हणाल मूळ क्रियापद काय आहे. या ठिकाणी मी प्रश्न करतोय. आता JOINED जॉईंड झालं आहे ना, जॉईंड म्हणजे जोडले. तर मग याचं मूळ काय आहे, वर्तमान काय आहे याचं, जॉईन. ओके, व्हेरी गुड. मग त्याचं मूळ जे आहे JOIN आहे, त्याला काय लागले पुढे. जसं की सरकार जे आहे, वर्तमान सरकार जे आहे ते अनेक मंत्री जर समजा आपला ऐकत नसेल तर ईडी लावतो, तसं हे ईडी हे म्हणजे भूतकाळात असतं. हा, तर ईडी म्हणजेच क्रियापदाला ज्या वेळेला हॅवचा वापर होईल त्यावेळेस क्रियापदाला हे ईडी लागेल, हे लक्षात ठेवा. काय लागेल, ईडी या शब्दाकडे लक्ष द्या. हॅव असेल तर ईडी लागेल, हॅव असेल तर ईडी लागेल, लक्षात ठेवा. मग आपण काही वाक्य जे आहेत जसं की मी तुम्हाला म्हणलं की हॅवला ल ला ली आहे असे असं त्याचा वापर होतो वाक्यामध्ये आणि नंतर क्रियापदाला काय लागतं, ईडी लागतं. ईडी लावल्याच गेलं पाहिजे, नाही तर मग तो हॅव लावण्याला काही महत्व नाही. म्हणून मी एक वाक्य दिलं, मी एक क्लास लावला आहे. लावला, लावला झालं, ला झाल्या कारणाने काय आलं, ला. ए तू क्लास लावला का रे. हो मी क्लास लावलाय, म्हणजे क्लास लावून झालाय ना, पास्ट झालाय, भूतकाळ झालाय, म्हणून ला आलाय, म्हणून ईडी झालाय. मग मी एक क्लास लावला आहे. आय हॅव जॉईन्ड अ क्लास, अ क्लास एक वर्ग. किंवा मी एक क्लास लावला आहे. आय हॅव जॉईन्ड अ क्लास. ओके, बघा. दुसरे, मी निश्चय केला आहे. हे ला आहे, हे ईडी आहे. याचं मूळ आहे डिसाइड. डिसाइड कुठून झालं, डिसाइडेड. ओके, म्हणून आय हॅव डिसाइडेड, मी निश्चय केला आहे. ओके, त्यानंतर पुढचं वाक्य काय, मी सुरुवात केली आहे. केली, जे मी तुम्हाला ली म्हटलं, हा जे ली म्हटलं तुम्हाला ली काही ठिकाणी येईल. केली, गेली, बसली, उठली. ऍक्च्युली आता लीचा उच्चार या ठिकाणी फिमेल स्त्रीलिंगाकडे येऊन जातो आहे ना, काही वेळेला येऊन जातो. केली आहे, मी सुरुवात केली आहे. आय हॅव स्टार्टेड.
याचं मूळ रूप काय आहे? स्टार्ट. एवढं स्टार्ट आहे, परंतु काय लागलं? ईडी लागलं. स्टार्टेड, केली, ली, या ली साठी आहे. ओके, आय हॅव स्टार्टेड. मी स्पष्ट केलं आहे. मी स्पष्ट केलं आहे. मी साठी आलं आय. आय साठी या ठिकाणी हॅव. बरोबर आहे, हॅव आलं. आता हे आहे, याचं मूळ रूप काय आहे? एक्सप्लेन आहे. एक्सप्लेन. त्याला लागली एक्सप्लेन. मी स्पष्ट केलं. हो. त्यानंतर मी पास झालो आहे. आय हॅव पास. नुसत्याचं मूळ काय आहे? पास. PASS, पास म्हणजे उत्तीर्ण होणे, पास होणे किंवा मग सक्सेस होणे. ठीक आहे. एखादी गोष्ट मिळवली म्हणजे पास झाला. एखादी गोष्ट जमली म्हणजे पास झाला. एखादी गोष्ट आपला आली म्हणजे तो पास झाला. हो. मी ही परीक्षा पास झालो आहे. या ठिकाणी आपण नवीन शब्द टाकला. या ठिकाणी ही टाकले. मी ही परीक्षा पास झालो आहे. आय हॅव, मी आहे म्हणजे म्हणून आपण मी आहे नंतर पास. पास पासून ईडी लागलं, पास. आता या ठिकाणी धिस म्हणजे ही. धिस टीएच आहे. धिस म्हणजे धिस म्हणजे हा, म्हणजे ही किंवा अ. एक्झाम. एक्झाम पासून नाऊन होतं एक्झामिनेशन. पासड धिस एक्झाम म्हणजे मी धिस. धिस म्हणा किंवा अ म्हणा. आय पासड अ एक्झाम. आय पासड धिस एक्झाम किंवा आय पासड अ एक्झाम. अ घ्या किंवा धिस घ्या, दोन्ही चालेल. मग या स्वरूपामध्ये जे आहे तर ह्याचा वापर आपल्याला करायचा असतो. आता ही वापर करत असताना जसं मी नेहमी सांगितलं, मागच्या तासामध्ये आपलं झालं किंवा आपण हे करत असताना आपण जी वर सांगतो मी वारंवार होत. मग या ठिकाणी यू घेतलं, मग घेतलं. तू एक क्लास लावला आहे आला की ऍक्च्युअली या ठिकाणी मग काय होणार आहे? प्रश्न तयार होणार. तू ज्यावेळेस आपण व्हेन वी आस्क द अनदर पर्सन किंवा सेकंड पर्सनला ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस तो एक प्रश्न तयार होतो. काय तयार होतो त्या ठिकाणी? प्रश्न. तू एक क्लास लावला आहे, प्रश्न झाला ना. तू निश्चय केला आहे, प्रश्न झाला का नाही? प्रश्न झाला. असे होईल. दे हॅव अ क्लास. त्यांनी क्लास लावला. दे हॅव डिसाइडेड. त्यांनी निश्चय केला आहे. ओके. तसं इट घेतलं. इट हॅव अ क्लास. त्यांनी एक वर्ग जॉईन केला आहे किंवा ते एक जॉईन वर्ग करत आहे असं त्या ठिकाणी. ही असेल ही हॅव जॉईन अ क्लास. त्याने वर्ग लावला आहे. या प्रकारे हे जे काही आपले कर्ते आहेत हे कर्ते घेऊन वाक्य आपल्याला सर्वजण तयार करणार आहे. आता हे लिहून घ्या आणि लगेच वाक्य तयार करा म्हणजे लगेच कळून जाईल. ओके. ला